आहे VGS व्हॅरी करायचं आणि ID मेजर करायचं आहे. ID मेजर करायचं आहे, VGS व्हॅरी करायचं. तर बघा हा मॉसफेट आहे. इथे तुम्हाला टर्मिनल्स विचारले जातील, ड्रेन, गेट आणि सोर्स. हे 3 टर्मिनल्स आहेत. ड्रेन अँड सोर्सच्या मधलं व्होल्टेज बिटवीन ड्रेन अँड सोर्स इट इज कॉल्ड VDS. हे VDS आहे. इथे हे VDS मेजर करण्यासाठी इथे एक मल्टीमीटर कनेक्ट करायचा. ड्रेनच्या अक्रॉसचा करंट इट इज कॉल्ड IDचं पॉझिटिव्ह हे आहे आणि हे निगेटिव्ह आहे. इथे एक मल्टीमीटर जोडायचा IDसाठी. आणि गेट अँड सोर्स व्होल्टेज बिटवीन गेट अँड सोर्स इट इज कॉल्ड VGS. इथे तुम्हाला मल्टीमीटर कनेक्ट करायचं आहे. हा VGS मेजर करून देणार आहे. IG आपण मेजर करणारच नाही, त्यामुळे तो शॉर्ट करून ठेवा त्याच्यामध्ये. आता तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे, VDS कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि VGS व्हॅरी करायचा. VDS तुम्ही इथून मेजर करणार आहे या मल्टीमीटरवरून. VDS व्हॅरी करण्यासाठी हा नॉब यूज करायचा. इथे लिहिले बघा मी VDS लिहून ठेवलं त्यासाठी. इथून तुम्ही व्हॅरी करा. VDSची व्हॅल्यू सपोज 5 व्होल्ट पाहिजे, तुम्ही 5 व्होल्ट वरती आणा आणि कॉन्स्टंट ठेवा. आणि VGS तुम्हाला या नॉबचा यूज करून व्हॅरी करायचा. इथे लिहिलेलं आहे VGS. इथून तुम्ही व्हॅरी करा VGS आणि त्याच वेळेस ID करंट किती येतो तो मेजर करा. यामध्ये VDSच्या व्हॅल्यूज किती घ्यायच्या, तुम्हाला 2 व्हॅल्यूज घ्यायच्या. सेम आउटपुट करायसाठी तर अपोजिट करायचं आहे. आता VGS कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि VDS व्हॅरी करायचं. म्हणजे आता हा कॉन्स्टंट ठेवायचा आणि हा व्हॅरी करायचा आहे. मग इथून ॲडजस्ट करा व्हॅल्यू VGSची, कॉन्स्टंट ठेवा आणि हा व्हॅरी करा आणि त्यावेळेस आपण ID मेजर करा. VGSच्या व्हॅल्यू आपण 4 घेतलेल्या आहेत ग्राफ ड्रॉ करण्यासाठी. 40 व्हॅल्यू घ्यायचे, 10पर्यंत रिडिंग्स घ्या, 10 रिडिंग्स घ्या प्रत्येकाचे आणि मेजर करा. समजलं? सेम हीच प्रोसिजर IGBTसाठी फॉलो करायची आहे. प्रोसिजर सेम, पॅरामीटर सेम, ऑब्झर्वेशन सेम आहे. फक्त चेंज काय होतो, इथे मॉसफेटच्या ऐवजी इथे काय IGBT आहे. आणि या तिन्हीवरतीचे क्वेश्चन्स दिलेले आहेत मी, कम्पेअर SCR, IGBT, मॉसफेट, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. ओरल क्वेश्चन बँक दिली आहे क्लासरूमवरती, ती बघा. ते सोडून फाईलमधले पण क्वेश्चन्स करा, मी जे दिले ते सोडून त्याच्यामध्ये. तर याला सेम क्वेश्चन्स विचारले जातील, कंपॅरिझन्स विचारलं जाईल तुम्हाला याच्यामध्ये, कन्स्ट्रक्शन फिगर विचारली जाईल. तर हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं? तर पहिले 3 प्रॅक्टिकल्स, नेक्स्ट प्रॅक्टिकल